सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहुयात काही विशेष घडामोडी। झारखंडमध्ये भाजपाचे मनसुबे धुळीला मिळवत चंपाई सोरेन सरकारनं मिळवलं पूर्ण बहुमत। अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनंतर छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी विधिमंडळामध्ये आपल्या सरकारचं बहुमत निर्विवाद सिद्ध केलंय। चंपाई सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने 47 तर विरोधात केवळ 29 मतं पडली आहेत। त्यामुळे त्यांनी हा विश्वासदर्शक ठराव बहुमतानं जिंकून भाजपाचे मनसुबे उधळून लावलेत। कथित भूखंड घोटाळ्यामध्ये ईडीनं अटक करण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पायउतार झालेले हेमंत सोरेन हे या विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यासाठी न्यायालयाच्या परवानगीने उपस्थित होते। हेमंत सोरेन हे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत, मात्र विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्याची मुभा द्यावी अशी हेमंत सोरेन यांनी न्यायालयाला विनंती केली होती आणि ती विनंती मान्य करण्यात आली होती। त्यामुळे ते या मतदानाला हजर राहू शकले। विश्वासदर्शक ठरावावर मतदानावेळी सदनामध्ये 80 सदस्य उपस्थित होते, तर एक जागा रिक्त होती। बहुमतासाठी 41 मतांची आवश्यकता होती। चंपाई सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं यामध्ये आपल्या 29 आमदारांसह काँग्रेस आणि मित्र पक्ष मिळवून तब्बल 48 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय आणि शेवटी चंपाई सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चानं यामध्ये आपलं बहुमत सिद्ध केलंय। संदीप मिटके आर्थिक गुन्हे शाखेचे नवे उपअधीक्षक। शिर्डी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली। ते मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारणार आहेत। मिटके यांची शिर्डी येथून नाशिक शहरात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती। तेथून त्यांची बदली आता आर्थिक गुन्हे शाखेत झाली आहे। त्यांच्या कामाचं स्वरूप पाहून त्यांना ही जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे। याआधी त्यांचं काम हे खूप चांगलं आहे। शिर्डी आधीचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांची नाशिकला बदली झाली होती, त्यामुळे गृह शाखेचे उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्याकडे आर्थिक शाखेचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता। सोलापूर येथील संजय बांबळे यांची आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक झाली होती, तसा आदेशही निघाला होता। मात्र सोमवारी रात्री पोलीस उपअधीक्षक मिटके यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला। मिटके मंगळवारी पदभार घेणार आहेत। त्यांच्यासमोर नगर अर्बन बँक कर्ज घोटाळ्याच्या तपासाचं मोठं आव्हान यावेळेस असणार आहे। डॉक्टर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल। शहापूरच्या एका 30 वर्षीय महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा गुन्हा शहापूरचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रसाद भंडारी यांच्या विरुद्ध दाखल झालाय। या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। 17 जानेवारीला हा प्रकार घडल्याचा आरोप पीडित डॉक्टर महिलेनं केलेला आहे। या प्रकारानंतर या डॉक्टरांनी पीडितेला आपल्याकडे इतर ऑन कॉलचे डॉक्टर उपलब्ध आहेत, तुम्ही उद्यापासून येऊ नका असंही सांगितलं। या दरम्यान माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असून मला बदनाम करण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे असं डॉक्टर भंडारी यांनी सांगितलं आणि डॉक्टर भंडारी यांच्या विरोधात याआधीही मनमानी कारभाराचा आरोप झाला होता। त्यामुळे आता विनयभंगाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आलाय। प्रदूषणाची तक्रार करा मुंबई एअर ॲपवर। मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारींसाठी वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या आहेत आणि त्यानुसार पालिकेनं अँड्रॉइडवर मुंबई एअर नावाचं विशेष ॲप्लिकेशन विकसित केलंय। मुंबईकरांना या ॲपचा वापर करून तक्रार दाखल करण्याची सुविधा देण्यात आली आहे। सुरुवातीला अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर हे ॲप वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आलंय। मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे। नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदूषणाची तक्रार मांडण्यासाठीचं डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी पर्यावरण विभागाला दिले होते आणि त्यानुसारच पर्यावरण विभागानं मोबाईल ॲप तसंच वेब पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद। प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात आता होणार समस्यांची उकल। क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार
डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चॅनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचचा तपास सुरू. उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे क्राईम ब्रांचच्या पथकानं सोमवारी पोलीस ठाण्यात तळ ठोकून तपास सुरू केलेला आहे. आणि या वृत्ताला पोलीस निरीक्षक पोपट करंडकर यांनी दुजोरा दिला आणि याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिलाय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर यांना अटक करून त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत उल्हासनगर न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. आमदार पुत्र वैभव यांच्यासह 3 जण या प्रकरणामध्ये फरार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर आमदार गायकवाड आणि शिवसेनेचे गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, शिवीगाळ, धक्काबुक्की झाली आणि याच प्रकरणाचा आता ठाणे क्राईम ब्रांचनं तपास सुरू केलेला आहे. पश्चिम रेल्वेमध्ये भरतीच्या आमिषानं 21 कोटींचा गंडा. पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकानं भरतीच्या आमिषापोटी 300 उमेदवारांची सुमारे 21 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी हरताली रोहिदास याला पकडलेला आहे. 2 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. पश्चिम रेल्वेमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र पश्चिम रेल्वेचे दक्षता पथक गेल्या 3 महिन्यांपासून बोगस नोकर भरती करणाऱ्यांचा शोध घेत होते. दक्षता पथकानं 2 फेब्रुवारी रोजी सापळा रचला. यावेळी दक्षता पथकानं 2 उमेदवार आणि अन्य 2 व्यक्तींच्या मदतीनं आरोपीला पकडण्याचं नियोजन केलं आणि त्यानुसार उमेदवारानं आरोपीला 20,000 रुपये हस्तांतरित केले. तसंच उर्वरित रक्कम भरण्यासाठी आरोपीला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यानं भेटायला बोलवलं. त्यानंतर मुंबई सेंट्रल इथे आरोपी हरताली याला आल्यावर पकडण्यात आलं आणि या चौकशी दरम्यान हरताली यानं एका उमेदवारासाठी 9 ते 10 लाख रुपये घेत असल्याचं सांगितलेलं आहे. या प्रकरणाचा आता पुढील तपास सुरू आहे. लालबाग पुलावरील अपघातामध्ये 2घांचा मृत्यू, 3 जखमी, मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल. लालबाग उड्डाणपुलावर रविवारी रात्रीच्या वेळेस झालेल्या अपघातामध्ये 2घांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आईसह 4 वर्षांची मुलगी आणि 1 पोलीस शिपाई या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत. मरीन ड्राईव्ह वाहतूक विभागातील पोलीस शिपाई दीपक दाभाडे यांनी काळाचौकी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री कामावरून सुटल्यानंतर दुचाकीनं नायगाव येथील घरी ते जात होते. लालबाग उड्डाणपुलावरून जात असताना एका मोटर चालकानं भरधाव वेगानं मोटर त्यांच्या दिशेनं आणली आणि काही क्षणातच या मोटारीच्या चालकाचा ताबा सुटला आणि दुभाजकाला ती गाडी धडकली. त्यानंतर ही मोटार समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सुद्धा आदळली. यामध्ये 2घांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 जण जखमी झालेले आहेत. या मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस आता पुढील तपास करीत आहेत. साक्ष देण्याच्या वादातून चाकूचे वार करून तरुणाचा खून. छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये अतिशय खळबळजनक अशी ही घटना घडलेली आहे. साक्ष देण्याच्या वादावरून एका तरुणावर चाकूचे सपासप वार करून खून करण्यात आल्याची ही घटना रविवारी सायंकाळी घडलेली आहे. यामध्ये मृत तरुणाचं नाव शेख आमेर शेख सलीम असं आहे. तर या प्रकरणामध्ये खून करणाऱ्या टोळीतील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अटक केलेल्यांमध्ये रोहित नागेश मोठे वय वर्षे 25, ईश्वर राजेश चव्हाण वय वर्षे 23, सचिन सर्जेराव त्रिभुवन वय वर्षे 23 आणि अजय अंकुश धुले वय वर्षे 20 अशी या अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर यामधला एक आरोपी हा फरार आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. रस्त्यात थांबण्यास मनाई केल्याच्या रागातून पोलिसांना केली धक्काबुक्की. उस्मानपुरा भागामध्ये रात्री 12:30च्या दरम्यान बंद असलेल्या पान सेंटर जवळ थांबलेल्या 3 जणांना पोलिसांनी हटकले. या तिघांनी पोलिसांची हुज्जत घातली आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांबरोबर अरेरावी केली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचं पथक घटनास्थळी आल्यानंतर तिघांनी आणखी आरडाओरड करून वाद घालण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या रवींद्र कन्हैया यादव, विक्रम मधुकर नरवडे आणि संतोष शिवाजी तुपकरी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई. कारसह 4 लाखांचं मद्य जप्त. छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये गोव्याची ब्रँडेड दारू विक्रीसाठी अवैधरित्या घेऊन आलेल्या अमोल विष्णू गळकर याला उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ताब्यात घेतलेला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए.व्ही. चौधरी यांना एका 4 चाकी वाहनातून अवैध गोव्याची ब्रँडेड दारू शहरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीवरून निरीक्षक चौधरी तसंच इतर सहकाऱ्यांनी सापळा रचला आणि या आरोपीला अटक केलेला आहे. यामध्ये कारसह जवळपास 4 लाखांचं मद्य जप्त करण्यात आलेला आहे. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आज इतकंच. तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटतायत हे आम्हाला नक्की कळवा. यासाठी आमच्या बातम्या जास्तीत जास्त पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासोबतच तुमच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटनाही तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि इतर काही माहिती हवी असल्यास सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता 912268834836 या दूरध्वनी क्रमांकावर. भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्राच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड.